मला असं वाटतं की अजित पवार यांच्या मातोश्रींनी पंढरीला साकडं घातलेलं आहे आणि पवार कुटुंबामध्ये झालेली फूट जी आहे ती लवकरात लवकर दुरुस्त व्हावी आणि हे दोन्ही जे नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर आमची इच्छा तीच आहे की पवार साहेब आणि शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की पवार साहेबांनी एनडीए सोबत आलं पाहिजे, कारण त्यांच्यासारखा एक अनुभवी माणूस नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून विकास कामासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पवार साहेबांनी पुन्हा विचार करावा. जर मी सुद्धा बीजेपीचा विरोध करणार होतो पण मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे, तर तुम्ही तिकडे ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पंतप्रधान बनवलं नाही, ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष बनवलं नाही, त्या काँग्रेस सोबत तुम्ही जाणं अत्यंत अयोग्य आहे होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा बीजेपी बरी, म्हणून मी बीजेपी सोबत आलेलो आहे. आणि म्हणून पवार साहेबांनी काँग्रेस सोबत न राहता त्यांनी एनडीए सोबत महायुती सोबत यावं अशा पद्धतीची आमची सुद्धा इच्छा आहे.